अनेकांचं शोषण करून जर त्या ठिकाणी तुम्ही ती पूजा करण्याचा विचार करत असाल, अनेकांकडून समजा कर्ज घेऊन जर तुम्ही ते देव कार्य करत असाल, तर ते देवाला त्या ठिकाणी पूजा करताना तुमची एकनिष्ठता असेल का, एकाग्रता असेल का? तुम्हाला तेच आठवणार आहे ना, त्याच गोष्टी आठवणार आहेत तुम्हाला त्या ठिकाणी. अमक्याचे द्यायचे, तमक्याचे द्यायचे, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय. ती एकनिष्ठता नसेल. म्हणून संत काय म्हणतात माहिती आहे का? आपल्या शक्तीनुसार, असं म्हटलेलं आहे बरं का. काय म्हटलेलं आहे? आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर. भावे पूजावा परमेश्वर. आणि भावाने जर परमेश्वराचं पूजन केलं तर ते पूजनही देवापर्यंत पोहोचलं जातंय. ते पूजनही देव स्वीकारत असतो किंवा त्या प्रकारे त्या ठिकाणी क्रिया पाहायला मिळते आपल्याला, त्याचं फळ आपल्याला मिळतंय. आलं का लक्षात? फक्त श्राद्ध कर्म काय, अंत्येष्ठी काय आणि देवपूजा काय, श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा महत्वाची आहे. मी करतोय हे तिथपर्यंत पोहोचतंय हा विश्वास महत्वाचा आहे. नुसतं करायचं म्हणून करायचं, व्हायचं म्हणून व्हायचं, बरं का, मग त्याला महत्व नसतंय. मी जे काही पूजा करतोय, मी जे काही करतोय हे तिथपर्यंत पोहोचतंय, देवापर्यंत पोहोचतंय, याचा विश्वास पाहिजे. याच्यावर विश्वास जर असेल तर तुम्ही वाहिलेली प्रत्येक गोष्ट देव स्वीकारत असतात, देवापर्यंत पोहोचत असते. आणि म्हणून सर्वांगाने शरण जाणं त्याला म्हणतात. जेव्हा सर्वांगाने आमच्या पूजा घडत असते, देव कार्य घडत असते, त्याला म्हणतात सर्वांगाने शरण जाणं, बरं का. पूजा हात करतात, डोळे भरतीकडेच आहेत. पूजा हात करतात, कान भलतीकडेच आहेत. शरीराने बसलेला आहे, मन भलतीकडेच आहे, बरं का. म्हणून मी प्रत्येक वेळेला कोणाकडे पण श्राद्ध कर्म असू द्या, पहिले मी त्यांना 10 वेळा सांगतो, जो कोणी असेल पूजा करणारा त्याला 8 वाजता यायला सांगा. मामांना सुद्धा मी बोललेलो, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं त्यांना 8 वाजता या. त्यांना वेळेचं बंधन नाही, बंधन फक्त आपल्याला आहे, बरं का. का, कशासाठी? सगळं काही क्रिया झाली, बरोबर आहे, मस्त की अगदी व्यवस्थित आता सांग पूजा झाली, पण पूजा करता करता मग शेवटी वेळ जर कमी आहे तर घाई होणार, वेळ जर कमी मिळाली तर घाई होणार, बरोबर आहे की नाही? प्रतिमेची जी पूजा करायला पाहिजे, प्रतिमेचं जे पूजन करायचं होतं, बरं का, त्यानंतर मग सगळ्याच गोष्टी आल्या. जो मनुष्य आयुष्यामध्ये वेळेला महत्व देतो ना, तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. म्हणून प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेळ महत्वाची असते, वेळ महत्वाची असते, बरं का. आता पुढे भाद्रपदामध्ये गणपती येतील, बरं का. आता गणपतींच्या वेळेला सुद्धा आपण पाहतो काही ठिकाणी. आता मी मागच्या वेळेला एका ठिकाणी बघितलं आणि समोरच्या माणसाने सांगितलं सुद्धा, काय नाही म्हणे, आल्यानंतर ते काही अक्षदा ठेवणार, मूर्ती तिथे स्थापना करणार, लगेच अक्षदा फुलं वाहून मंत्रोच्चार झाला, अगरबत्ती धूप दीप दाखवलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला, निघणार, बरं का. मला कोणाविषयी काही बोलायचं नाही मौली, पण सत्य आहे ते सांगायचंय, सत्य आहे ते. आता काय चालू आहे सध्या बाजारामध्ये, आम्ही बाह्यांगाला अधिक महत्व देतो, बाहेरच्या अंगाला अधिक महत्व देतो आम्ही. अंतरांगाने ती पूजा कशी झाली, काय झाली, बरं का, आमचं त्या पूजेमध्ये काय भाव होता, श्रद्धा होती, ते आम्हाला काही कळत नाही, बरं का. जर एखादा पाहुणा आमच्या घरी आला आणि त्याचा पाहुणचार पाहुण्यासारखाच झाला तर त्याला आनंद वाटतो, बरोबर आहे की नाही? पण त्याच्या पाहुणचारामध्ये जर काही कमी राहिलं गेलं तर दुःखी होऊन जातो, तो दुःखी होऊन जातो. तसं देव आपल्या घरी पाहुणा आलेला असतो मूर्ती रूपाने, काही दिवसांसाठी त्यांचा पाहुणचारच झाला पाहिजे, पाहुणचारच झाला पाहिजे. असो, आम्हाला सर्वांगाने जर देवाला शरण जायचं आहे तर आम्ही डोळ्यानेही पूजा करता आली पाहिजे, आम्हाला कानानेही पूजा करता आली पाहिजे, आम्हाला मुखानेही पूजा करता आली पाहिजे, आम्हाला हाताने पूजा करता आली पाहिजे, सर्वांगाने आम्हाला पूजा करता आली पाहिजे. सर्वांगाने शरण जायचे आम्हाला देवाला. भगवंत म्हणतात,
दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तरंती ते. बरं का, जे मला शरण येतात त्यांना ही माया तरुण जाण्यास कठीण आहे, सोपी आहे जे शरण येतात त्यांना. मात्र जे देवाच्या विचारापासून दूर जातात, जे परमार्थाच्या विचारापासून दूर जातात, ज्यांना मार्गदर्शन नाही, संत चरण नाहीत ज्यांना, बरं का, त्यांना ही माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, दुस्तर आहे. भगवंताने जेवढं निर्माण केलंय ना तेवढं आपल्या हिताचं आहे, अनहिताचं काहीच नाही. माचीस नसती तर दिवा लावता आला नसता, समई पेटवता आली नसती, अगरबत्ती लावता आली नसती, आली असती. पण त्या माचीसचा उपयोग तिथेच करावं हे ज्ञान आम्हाला पाहिजे. काय काही वेळेला जास्त टेन्शन आलं तर माणूस स्वतःला पण माचीसनेच जाळून घेतो ना, वापर करताना कसला करतो. भगवंताने जे जे निर्माण केलंय ना ब्रह्मांडामध्ये ते सगळं आमच्या उपयोगाचं आहे, आमच्या हिताचं आहे. फक्त ज्याचा वापर आम्हाला त्याचा तिथे करता आला पाहिजे. बरं का, ज्याचा वापर त्याचा त्या ठिकाणी आम्हाला करता आला पाहिजे. तसं ही माया निर्माण केलेली आहे. आता तसं जर पाहायला गेलं तर इंद्रिय निर्माण केले. डोळे चांगल्यासाठी आहेत की वाईट आहेत? चांगलं बघितलं तर चांगल्यासाठी आहे, नाही का माऊली? पण वाईट जर बघितलं तर मग शेवटी त्याच्यातून तुम्हाला वाईटच मिळणार आहे ना. कान चांगले आहेत का वाईट आहेत? देवाने दिलेत आपल्याला, ऐकायला येत आहे, चांगलं ऐका. मुख दिलंय भगवंताने आपल्याला, चांगलं बोला, म्हणजे त्याच्यातून पुण्य कार्य घडेल, पुण्य घडेल. आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत राहा, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागत राहा. ज्या वेळेला अर्जुन भगवंताला विचारतायत, देवा संपूर्ण सृष्टी जर तुम्ही निर्माण केलेली आहे, तुम्ही जर निर्माते आहात तर तुम्ही माझ्या जवळ आहात, मग तरी सुद्धा मला दुःख का? माझ्यावर प्रसंग का? माझ्यावर वेगवेगळी संकट का? त्यावेळेला भगवंत म्हणतात, अरे दादा तुलाच नाही मला पण. काय म्हणतात भगवंत? संकट प्रसंग दुःख तुलाच नाही मला पण. समाजामधली 100 असलेली माणसं तुम्हाला 60 माणसं चांगली बोलतील, 40 माणसं चांगली बोलणार नाहीत. तुम्ही काय आणि मी काय सगळं सारखंच आहे. 60 माणसं तुम्हाला चांगली बोलणार माऊली, 40 माणसांना तुमचे विचार चांगले असतानाही पटणार नाहीत. त्याला कारण काय? तर त्यासाठी संतांनी असं लिहून ठेवलेलं आहे, करंटे देवाने करून ठेवले. प्रकाशाची किंमत कळावी म्हणून अंधार असतो ना, सुखाची किंमत कळावी म्हणून दुःख असतंय ना, जन्माची किंमत कळावी म्हणून मृत्यू आहे. मृत्यू जर नसता तर जन्माची किंमत कळली असते का आपल्याला? जगण्याची किंमत कळली असते का? तसे ते जर नसते तर चांगल्यांची किंमत आपल्याला कळली नसती. तुमचा द्वेष, तुमचा मत्सर, तुमचा तिरस्कार करणारे जर नसते, तुमचा अपप्रचार करणारे जर नसते तर तुम्हाला चांगल्यांची किंमत कळली नसते. मग भगवंत काय म्हणतात? जी स्थिती आहे त्या स्थितीला राहता आलं पाहिजे, त्याचं जीवन सुंदर आहे, त्याचं जगणं सुंदर आहे. काय जे जे काय आहे ना, तुम्ही सकारात्मक बघा, प्रत्येकाकडे सकारात्मक बघा. ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्याही ओव्या म्हणून ऐकल्या संतांनी, त्यांना प्रतिकार नाही केला. म्हणून तुकोबा जगद्गुरु आहेत. ऐकताय ना? तुकोबा जगद्गुरु काय आहेत? ज्यांनी शिव्या दिल्या ओव्या म्हणून स्वीकारल्या, म्हणून जगद्गुरु आहेत. माऊली विश्वाची माऊली आहे, विश्वाची माऊली. जरा चरित्र वाचा मग कळेल. ज्यांनी तिरस्कार केला ना, ज्यांनी अपप्रचार केला ना, ज्यांनी त्रास दिला ना, अहो त्या विसोबांना सद्गुरुपद देऊन टाकलंय, त्यांना गुरुपद देऊन टाकलंय. म्हणजे विचार करा, अशा वृत्तीने अशा बुद्धीने ज्या वेळेला मी कार्य करतो ना माऊली, सकारात्मक राहा फक्त, भगवंत म्हणतात. तुम्ही जर तुमच्या जीवनाकडे सकारात्मक बघितलं, चांगलं बघितलं, तर जीवनाचा अर्थ कळेल. अन्यथा हे जग असं आहे की तुम्हाला नाही गाढवावर बसून देणार, नाही पायी चालून देणार. जग असं आहे. मग जगाचा विचार कितपत करावा याचा विचार आपण केला पाहिजे. मला जर सर्वांगाने देवाला शरण जायचे, सर्वांगाने जर मला देवाची पूजा करायची, परमार्थ करायचा, भक्ती करायची आहे, बरं का, जे घाणीमध्ये भरलेले आहेत ना तिरस्कार, द्वेष, मत्सर, मौली आयुष्यामध्ये अशी काही माणसं असतात ना की त्या माणसांचं दर्शनच नाही होईल तर बरं आहे असं मनापासून वाटत असते. अशी काही माणसं असतात की त्यांचं दर्शन, त्यांची भेटच नाही होईल तर बरं आहे, दर्शनच नको त्यांचं. जर त्यांचं दर्शन झाल्यानंतर जर आपल्याला घाण स्पर्श करत असेल तर त्यांना का भेटावं आपण? त्यांना का मिळावं आपण? त्यांच्या समोर आगे मागे का उभं राहावं आपण? पण समाजामध्ये अशी पण काही माणसं आहेत की त्यांना भेटण्यासाठी लोक उत्सुक झालेली असतात.
मिळावं, भेटावं, दर्शन व्हावं, 2 शब्द त्यांच्या कानावर पडावेत, अशीही काही माणसं आहेत. बरं का? पर्याय आपण निवडायचा आहे, चांगलं की वाईट, पाप की पुण्य, पर्याय आपल्यावर आहे. देव नाही सांगणार. त्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शन संत करत असतात. जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा आहे ना आम्हाला, बरं का, आम्हाला जे काही साध्य करायचंय ते जर जिवंतपणे आम्हाला साध्य करायचं आहे ना, तो अंतरात्मा जर असताना साध्य करायचा आहे ना, तर आपण निश्चित ह्या सगळ्या माणसांचा आदर्श घ्यायला पाहिजे, ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. नका लावू. अलग लक्षात. जर मनापासून परमार्थ करायचा आहे ना, जर मनापासून भक्ती करायची आहे ना, तर आम्ही देवाच्या चरणी मन अर्पण केलं पाहिजे, बुद्धी अर्पण केली पाहिजे, चित्त अर्पण केलं पाहिजे, आणि ते करता आलं पाहिजे. बरं का? देव कार्य करत असताना तुमच्या वाट्याला जी सेवा येईल ती नम्रपणे करा. ती जर नम्रपणे केलीत तर निश्चित तुमच्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल, आनंद मिळेल, तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. काय करायचं हे आम्ही निवडायचंय, पाप की पुण्य. कारण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला बरोबर एकतर पाप असेल किंवा पुण्य असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी असेल. आता जर आम्ही पाप केलं तर पापच बरोबर असेल, पुण्य जर केलं तर पुण्यच बरोबर असेल. बरं का? पाप सहज घडतंय, पुण्य ठरवून करावं लागतंय. समजतंय का? पाप सहज घडतंय, पुण्य ठरवून करावं लागतंय, असं आहे ते. चांगलं पेरावं लागतंय, वाईट पेरावं लागत नाही. चांगल्याचं संगोपन करावं लागतंय, वाईटाचं संगोपन करावं लागत नाही. चांगल्याची निगा ठेवायला लागते, त्याच्यावर फवारणी करावी लागते, त्याला वेळेवर खतपाणी घालावं लागतंय, वाईटाला खतपाणी घालावं लागत नाही. आणि म्हणून मग आपल्याला आपल्या जीवनाचा जर आनंद घ्यायचा आहे तर आम्ही कोणाच्या जोडीला बसावं हे आपण पहिला विचार केला पाहिजे. चांगल्याच्या संगतीला जर बसलात तर चांगलं मिळेल. आलं का लक्षात? चांगल्याच्या संगतीला जर बसलात तर चांगलं मिळेल. शेणकिडा आहे. शेणकिडा कशाला म्हणतात बरं? त्याच्या नावातच त्याचं घर आहे. काय? त्या किड्याच्या घराचं नावच आहे शेण, शेणकिडा. आणि शेणकिड्याने संगत कोणाची केली? घोंगेऱ्याची केली, भुंग्याची. घोंगेरा. बरं, तो घोंगेरा कुठला? तर जो मकरंद सेवन करतो तो. बरं का माऊली? फुलातील मकरंद जो सेवन करतो ना, तो घोंगेरा. आणि त्याची संगत कोणी केली? शेणकिड्याने केली. रोज भेटायचे दोघे, पण कुठे? शहापूरला, मुरबाडला, कल्याणला. उशीरगाव त्यांना माहिती नाही, त्याचं गाव यांना माहित नाही, याचं गाव त्यांना माहिती नाही माऊली. बरं का? ते कुठे भेटायचे? मार्केटला भेटायचे, तिकडेच. आता बरेच दिवस झाले ते भेटतायत, एकमेकाला मस्त संवाद चालू आहे. शेणकिडा सहज म्हटला की दादा एक दिवस माझ्या घरी या. कोणाला म्हटला? त्या भुंग्याला, त्या घोंगेऱ्याला. आणि घोंगेऱ्यालाही वाटलं चला आता आपण बरेच दिवस बाहेर भेटतोय, एक दिवस जरा जावं ना आपण, नाही का? जाऊ आपण एक दिवस, जर एवढा सांगतोय तर यांच्या घरी आपल्याला जायला काय हरकत आहे. निघाले ते दोघे पण. शेणकिड्याच्या बरोबर तो घोंगेरा निघाला. आणि त्या शेणकिड्याच्या घराच्या जवळ गेल्यानंतर त्या किड्याने, त्या शेणकिड्याने लांबून दाखवलं, दादा ते बघा माझं घर. नशीब लांबून दाखवलं. काय? ते बघा माझं घर. जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा त्या घोंगेऱ्याने हात जोडल्याने काय सांगितलं की ठीक आहे, आता तुमची इच्छा होती इथपर्यंत मी आलो, पण माझे काही नियम आहेत, परमार्थिक माणसाचे नियम असावे. काय? आणि त्या नियमाचं पालन करावं, जे शक्यतो करावं. नियमात राहता येत असेल तर परमार्थ, नाहीतर अनियमित सगळंच आहे. नियमामध्ये चालता येत असेल तर परमार्थ, नाहीतर अनियमित सगळंच चालू आहे ना. बरं का? परमार्थिक माणूस कोणाला बोलतात? जो नियमात असतो तोच ना. ज्याच्याकडून काहीतरी त्याग घडलेला आहे त्यालाच परमार्थ म्हणतात. की नाही, कसलाच त्याग नाही, फक्त बस सगळं काय आहे. देहाला माळ घातली म्हणजे माळकरी झाला असं नाही. मनालाही माळ घालता आली पाहिजे, प्रत्येक इंद्रियाला माळ घालता आली पाहिजे, प्रत्येक इंद्रियाला माळ घालता आली पाहिजे. काय? डोळ्यांना पण मालकरी करा ना, कानाला पण मालकरी करा, वैखरीला मालकरी करा, प्रत्येक इंद्रियाला मालकरी करा. म्हणजे काय वेगवेगळ्या माला घाला असं नाही. काही ती जाणीव ठेवा प्रत्येक इंद्रियाकडे, मी माळकरी आहे, माझ्या गळ्यात माळ आहे, तुळशीची माळ आहे, पवित्र माळ आहे, पवित्र कर्म झाली पाहिजे. बरं का माऊली? आणि मग नियम आहेत म्हणे, कुठे जायचं कुठे नाही जायचं ते. पण ठीक आहे, मी तुझा मान राखून इथपर्यंत आलो तरी
आता मी तुझ्या घरी येणार नाही, कारण कधीच तुझ्या घरात दिवा लागत नाही. बरं का, मी काही मोठ्या मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगणार नाही, जे समजते तेवढं आपलं पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने. काय, ज्याच्या घरात दिवा लागत नसेल, माळकरी माणसाने, परमार्थिक माणसाने, आध्यात्मिक माणसाने त्याच्या घरात जाऊ नये. काय, जर दिवा लावायची जर त्याला माऊली ज्ञान नसेल तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय चांगले विचार ऐकायला मिळणार आहेत का? अहो, तोडून टाकतील तुम्हाला तुकोबांपासून आणि माऊलींच्या विचारांपासून. पांडुरंग परमात्म्याची जी पूजा करताय तुम्ही ना, असं काही सांगतील ना, कित्येक आम्ही आमच्या डोळ्यासमोर अशी उदाहरणं पाहतोय, विसर्जन केले घरातले देव. काय, एवढी पॉवर आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये. बरं का, ज्या घरामध्ये देवाला अगरबत्ती दाखवली जात नाही, बरं का, ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारे देवाची प्रतिमा नाही, फोटो नाही, ज्या घरामध्ये ग्रंथ नाही, पाणी पण पिऊ नका. संत म्हणतात पाणी पण पिऊ नका. जेवायचं तर लांबच गेलं. मग त्याने सांगितलं, माझा नियम आहे, मी कोणाच्याही घरी जात नाही. बरं का, अहो, लंकेत गेल्यानंतर हनुमंतराया जातात बिभीषणाकडे, कारण दरवाजात तुळस आहे, रांगोळी घातलेली आहे. आतून दरवाजात काय, आतून घरातून आवाज येतोय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग म्हणतात, माझी जातेचे मज मिळो कोणी. काय, असं येते. ठीक आहे, मग त्यावेळेला हात जोडले, सांगितलं मला दादा येता येणार नाही, मी येऊ शकत नाही. बरं का, आणि मग त्याने सांगितलं, मग भुंग्याने, आता इथपर्यंत तर मी आलोय तुझ्याकडं, आता एक काम कर, तू माझ्या घरी एखाद दिवशी, तू माझ्या घरी एखाद दिवशी ये. त्यावेळेला मग ठरल्याप्रमाणे एक दिवशी मग तो भुंगा आला त्याला घ्यायला, आणि त्या शेणकिड्याला घेऊन निघाला. सकाळची वेळ आहे. बरं का माऊली, आताच फुल उमळलेलं आहे, त्याचा गंध सुगंध. बरं का, आणि त्या फुलामध्ये तो भुंगा त्या शेणकिड्याला घेऊन गेल्यानंतर तो सुगंध ज्या वेळेला घेतला, त्यावेळेला त्याला एक अनुभूती आली, एक प्रचिती आली, मनामध्ये एक विचार आला, आयुष्यात कधी हा गंध मी घेतलाच नव्हता, आयुष्यात कधी हा सुगंध मला माहीतच नाही. बरं का, आणि मग तो मकरंद सेवन करायला लागला त्या फुलातील, तो भुंगा, आणि त्या भुंगाच्या बरोबर तो, बरं का, तो शेणकिडाही मकरंद सेवन करायला लागला. हे बोलतो कधी खायला मिळालंच नव्हतं मला कधी. हे असं हे, बरं का, हे मकरंद, एवढी गोडी शेणामध्ये राहणारा त्याला काय दुसरं माहिती आहे, नाही का. परवाचा दिवस म्हटल्यानंतर शेणकिड्यांची एक मोठी चंगलच होती असं म्हणायला हरकत नाही, त्यांचा मोठा सणच होता. जा 2 दिवस मागे म्हणजे कळेल. असो, वास्तविक ज्या दुकानामध्ये ग्रंथ दिले जातात, संतांचं चरित्र दिलं जातंय, बरं का, ज्या ठिकाणी संतांचे विचार मार्गदर्शन केले जातात, प्रसार प्रचार केले जातात, त्या ठिकाणी रांगेत उभं राहायला लागलं पाहिजे माणसाला, तर धर्म कळला. काय समजतंय का, तर धर्म कळला. पण परवा दिवशी रांगा पाहायला मिळाल्या माऊली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. काय, कुठे अधर्म. असो, आपला तो विषय नाही, पण एक शेणकिडा दाखवायचा म्हणून ते दाखवलं. आणि मग ज्या वेळेला ते मकरंद सेवन करतायत, तेवढ्यात तो भुंगा मकरंद सेवन करून उडून निघून गेला. आणि तो शेणकिडा मात्र एवढा गुंतला त्या मकरंद सेवन करण्यामध्ये, देहभान विसरून गेला. थोड्या वेळामध्ये पुजारी आला, माऊली ते फूल तोडलं, ते फूल तोडून तो मंदिरात घेऊन गेला. मंदिरातलं वातावरण त्या शेणकिड्याने बघितलं, त्याला अगदी वैकुंठासारखं ते वातावरण वाटलं. स्वर्गासारखं नाही, हा, वैकुंठासारखं ते वातावरण त्याला वाटलं, त्या मंदिरातलं वातावरण. आणि ज्या वेळेला ते फूल त्या पुजाऱ्याने पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी अर्पण केलं ना, त्या फुलाच्या बरोबर तो शेणकिडा सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी अर्पण झाला. ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं, तेव्हा स्वतःला एवढा भाग्यवान समजायला लागला की अरे, मी किती नशीबवान आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये भुंग्याशी मैत्री केली, भुंगेऱ्याशी मैत्री केली. का, त्या मैत्रीमुळे मी कधीही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी आलो नसतो, पण केवळ माझ्या मित्रामुळे आज त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन मला झालं. मी पांडुरंग परमात्म्याच्या
चरणाशी आलो. आयुष्यामध्ये अशी मैत्री करता आली पाहिजे, आयुष्यामध्ये अशी संगत करता आली पाहिजे माऊली. सुई जोपर्यंत एकटीच आहे ना तोपर्यंत टोचायचंच काम करते ती, पण तिने जर धाग्याचा आधार घेतला ना तर जोडायचं काम करते ती. त्याला शिवा म्हणतात, शिवण. आलं लक्षात ना? सुईने धाग्याचा आधार घेतला की मग ती जोडायचं काम करते. तसं आम्हाला सुद्धा जोडता आलं पाहिजे. जोडण्याचा प्रयत्न करा, जेवढं जोडता येईल स्वतःहून तेवढं जोडण्याचा प्रयत्न करा बरं का. ते कार्य आम्हाला करता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. वाईटाची संगत जर असेल तर मग मात्र आम्हाला कोणी सोडवू शकत नाही माऊली. वाईटाची संगत जर आम्ही केली, संत म्हणतात आम्ही तुम्हाला सोडवू शकत नाही, आम्हीही तुम्हाला सोडवू शकत नाही. देव पण नाही आणि संत पण नाही. वाईटाची संगत जर असेल तर संतांची संगतीला जाण्याच्या आधी पहिले आम्हाला वाईटाची संगत त्याग करावी लागणार आहे, सोडावी लागणार आहे. हे पण ना ते पण नाही शक्य होणार माऊली बरं का. संतांच्या चरणी पण येऊन बसायचं, सत्संगाला पण येऊन बसायचं, संतांचा संग पण करायचा आणि वाईटाची पण संगत करायची. मग कधी परिवर्तन होणार नाही माऊली, कधीच परिवर्तन होणार नाही. ज्यांना ज्यांना सत्संग झाला, आत्मबोध झाला ना, त्यांनी त्याच दिवसापासून त्याच वेळेपासून काय केला, वाईटाच्या संगतीचा त्याग केला. तो वाईटाची संगत आम्हाला सोडता आली पाहिजे. आम्हाला जर आमचं जीवन यशस्वी करायचंय तर भगवंत काय म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया. काय म्हणतात भगवंत, माझ्यापासून निर्माण झालेली गुणात्मक माया, रजगुण तमगुण आणि सत्वगुण. गुणात्मक माया कशी आहे, तरुण जाण्यास दुस्तर आहे, पण जे मला शरण येतात त्यांना ती अतिशय काय आहे, सोपी आहे, अतिशय सोपी आहे. म्हणून आम्हाला काय करायचंय, भगवंताला शरण जायचंय, देवाला शरण जायचं आहे. आणि देवाला जर आम्ही शरण गेलो तर निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. आणि ते महत्वाचं आहे, शरण जाणं महत्वाचं आहे. सर्वांगाने भगवंताला आम्हाला शरण जाता आलं पाहिजे, सर्वांगाने शरण जाता आलं पाहिजे. असो.